नमस्कार मित्रांनो. विधानसभा निवडणुकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधीत 3,000 रुपयाची वाढ करण्याची केलेली घोषणा महायुती सरकारने बासनात गुंडाळली आहे. पीक विमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी 5 वर्षासाठी 25,000 कोटीची गुंतवणूक करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील वाढीवर फुली मारल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे. PM किसान या केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्याची योजना महायुती सरकारने केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात ही योजना अद्याप सुरू आहे. या योजनेत आणखी 3,000 रुपये वाढवून देण्याचे आश्वासन भाजपसह महायुतीच्या जाहीरनाम्यात करण्यात आले होते. तसेच शेतीसंदर्भात अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात यातील एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. 1 रुपयातील पीक विम्याचा ढोल बडवून झाल्यानंतर आता पुन्हा नव्यानं जुनी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 1 रुपयाच्या पीक विम्यापोटी कंपन्यांना द्यावा लागणारा अतिरिक्त हप्ता भांडवली गुंतवणुकीसाठी वळविण्याची उपरती सरकारला झाली आहे. गेल्या 2 वर्षात पीक विमा कंपन्यांना 6,000 कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागले होते. आता तेच पैसे भांडवली गुंतवणुकीसाठी वापरू असे सरकारचे म्हणणे आहे. त्यासोबतच महायुतीने नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये 3,000 रुपयाची वाढ करू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी झालेल्या बैठकीत या वाढीव निधीला विरोध करण्यात आला. हीच रक्कम भांडवली गुंतवणुकीसाठी आणल्या जाणाऱ्या योजनेतून देता येईल. नमो शेतकरी आणि पीक विम्याच्या भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे. PM किसान सन्मान निधीच्या धर्तीवर प्रतिवर्षी 6,000 रुपये देणारी राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना आणली. जे शेतकरी PM किसान महासन्मान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. सध्या राज्यात PM किसान महासन्मान योजनेचे 93,53,951 लाभार्थी आहेत. त्यापैकी 93,25,774 शेतकऱ्यांना डिसेंबर ते मार्च अखेरचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येतो. धन्यवाद.